पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चाकणजवळ एका टेम्पोतून तब्बल 264 किलो गांजा सापडला असून सुमारे 1,32,00,000 रुपये किमतीचा हा गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही इस्मांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि सहआयुक्त शशिकांत महावरकर यांनी शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी विशेष आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पेट्रोलिंग करून ही गांजाची तस्करी उघडकीस आणली. हा गांजा कुठून आणला गेला होता आणि कुठे नेण्यात येणार होता याचा तपास सुरू आहे.